नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेसच्या टीकेवर सुनेत्रा पवार यांनी मौन सोडले. वेळ आल्यावर मी याला नक्की उत्तर देईन, सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. सुनेत्रा पवारांबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा एका व्यक्तीचा नव्हे तर कर्तृत्व, जनसेवा आणि स्वाभिमानाच्या बळावर उभ्या असलेल्या प्रत्येक महिलेचा अपमान आहे. काँग्रेसच्या वादग्रस्त विधानानंतर जय पवारांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून करण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेचा आम्ही तीव्र निषेध करतो. प्रफुल्ल पटेल यांची ट्विट करत काँग्रेसवर टीका. मुंबईतील मोकळ्या जागा बळकावणे आणि त्या आपल्याच माणसांच्या घशात घालणे याचं भाजपला एक अजबच खूळ लागला आहे. यासाठी ते मुंबईत निवडणुका लढवतात. आदित्य ठाकरे यांची ट्विट करत भाजपवर टीका. गडचिरोलीमधील MIDCच्या प्रस्तावित भूमी संपादनाविरोधात 14 गावातील शेतकऱ्यांचा विराट एल्गार. हजारोंच्या उपस्थितीत शांततामय पदयात्रा. नंदुरबार बस स्थानक आणि व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य. स्वच्छता कर्मचारी आणि स्थानक प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त. गडचिरोलीत नक्षल सप्ताहात सुरक्षा दलांना मोठं यश. नक्षलवाद्यांच्या मनसुब्यांना धक्का. स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा साठा जप्त. क्राईम पेट्रोल फेम सतीश नायकोडीची 25 लाखांची फसवणूक. सांताक्रूजमध्ये SRA घर देण्याचं आमिष दाखवत फसवणूक. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92%. गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरणातून 9,500 क्युसेक विसर्ग सुरू. लातूर जिल्ह्यातील खरोळामधील शाळेत गणित शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थी पालकांचे ठिय्या आंदोलन. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.